मृदंग नावाचं वाद्य म्हणजे कोणाच्या बापाची जहागिरी नाही। या संप्रदायात मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलंय। हा संप्रदाय भगवान शिवशंकरांनी स्थापित केलाय। एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवजींनी स्थापन केलेला संप्रदाय मृदंग नावाचं वाद्य। भजन ही परंपरा त्यांची जे ना सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे। किंवा नारद तुम सांब गायन करी, सांब म्हणजे शिवशंकर, तिथून परंपरा। म्हणून या संप्रदायातल्या लोकांनी कीर्तन झाल्यावर लुगडं का नेसन, पण कीर्तनात उभा असल्यावर धोत्र घालावा, टोपी घालावा। अहो काही काही आमची लोक सुद्धा टोप्या घालीनत, असे निघाले जसं ऊसातलं डुक्कर पळायले। अरे लोक तुया पाया पडते, किती पाय पडे, मी स्टेज बाहेर उभा होतो, 80-80 वर्षाची म्हातारे पाय पडे। याचा अर्थ मराठवाड्यातला बाळ्या लय शहाणा याचा अर्थ नाही। ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतो म्हणून लोक जात पाहत नाहीत, वय पाहत नाहीत, त्याची श्रीमंती पाहत नाहीत, त्याच्या अंगावर पांढरे कपडे, डोक्यावर फेटाय म्हणून एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान। म्हणून आमच्या लोकांनी चांगलं राहिलं पाहिजे। विठाला विठाला खूपसा आनंद वाटला, सगळ्यांनी फेटे बांधले, वा वा आनंद आहे वा। अशा कारण असं पाहिलं ना, बाकीच्या धर्मातली लोक आपल्याला गालबोट लावू शकत नाहीत, हिम्मत नाही। काय कोणाची मायवेली असे पोशाख पाहिल्याच्या नंतर हिम्मत हे कोणाची नाव ठेवायची नाही। असं वजनदार श्रीमंत संप्रदाय, श्रीमंत पुनश्य अण्णांना द्यावे तितके धन्यवाद। या प्रांतातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्यांना, यती योगी जपी तपी अनुरागी सिद्ध या सर्व या प्रांतातल्या वारकऱ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। अक्षयजी येवले महाराज तारखेच्या संदर्भात तुमच्या विश्वस्तांच्या वतीनं कमिटीच्या वतीनं संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद। विठाला विठाला ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी। इको कमी आवाज कडक करा। काय ऋणे देवाच्या डोक्यावर। गोरोबा नावाचे एक महान वारकरी होते। बऱ्यापैकी वारकऱ्यांचे बाहेर चित्रीकरण केलंय, देखावा इतका सुंदर केलाय। सगळ्या वारकऱ्यांची बऱ्यापैकी प्रतिमा बाहेर गेटवर अशा त्या कंपाऊंडला लावलेल्या आहेत। याही कार्याला धन्यवाद। गोरोबा काका नावाचे एक अष्टादश संतांपैकी निष्ठावंत वारकरी होते। भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर। काकाचा व्यवसाय होता मातीची गाडगे करणे आणि विश्वातल्या प्रत्येक जीवाला गाडगे अत्यंत गरजेची होती। त्या काळामध्ये डब्या डुब्यांची फार कमतरता होती, दुष्काळ होता, म्हणून जास्त संसारातल्या जेवढ्या काही खाद्यातल्या वस्तू येतात त्या सगळ्या गाडग्यात ठेवल्या जायच्या। गाडगं कोणी मडकं म्हणते, कोणी गाडगं म्हणते। पूर्वीच्या काळात दुधासाठी सर्वत्र वापरल्या जाणारं गाडगं, मिठा पिठासाठी वापरल्या जाणारं गाडगं, डाळी ठेवण्यासाठी गाडगं, कांडून ठेवलेले तांदूळ सुद्धा गाडग्यात ठेवायचे। याच्या पलीकडे सांगू का, 1000 कोटीची प्रॉपर्टी असणारा जरी मेला तर शेवटचा इस्तू कशात, हे पण मीच सांगायचं का सोन्याच्या गुंडीत नेऊ शकतो तो नाही, तिथे पण गाडगं हे आनंद। याच्या पलीकडे सांगतो, 9 ते 10 कोटी रुपयाचं घर होतं, 9 ते 10 कोटी रुपयाचं घर। आता तर फार मोठाली घरं झालीत। 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड करण्यासाठी एका वास्तुपूजेसाठी एका घरी गेलो, तर त्यावेळेला 9 कोटी रुपयाचं घर होतं। 27 वर्षापूर्वी 9 कोटी रुपयाचं घर ज्यानं बांधलंय 27 वर्षापूर्वी, त्याला सोन्याचं बूट कांता नसतं आलं का? पण 9 कोटीच्या घरामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना करत असतात। तो वास्तुपुरुष सोन्याचा असतो, पण सोन्याचा वास्तुपुरुष हा मातीच्या गाडग्यात ठेवून
तो घरात गाडावा लागत असतो. 9 कोटीचं घर आहे, पण वास्तुपुरुषाला बसण्यासाठी मातीचं गाडगं. याच्याही पलीकडे आहे का? आता किती मोठं मंदिर व्हायला अयोध्येला. माझ्या लहानशा तोंडानं पांचट संख्या सांगू तरी कशाला? लायकी तरी आहे का माझी ती संख्या सांगायची? एवढं मोठं मंदिर, एवढं मोठं मंदिर, पण त्या मंदिरावर बसणारा जो कलश आहे का, कलश, या कलशाला 81 बोळक्यानं स्नान घालीत असतात आणि ते 81ला 81 बोळके मातीचे लागतात. जर म्हणले राम मंदिराच्या कलशाला स्नान घालायचंय, सोनं पाहिजे, तर मला असं वाटतंय 10-11 क्विंटल जमा होईल भारतातून. जर तांब्या करण्यासाठी 10-11 क्विंटल सोनं. शेतात, दुसऱ्याच्या शेतात साळ कापणारी, भात कापणारी बाई सुद्धा एखादा ग्राम सोनं देईल. किती लोक असतील भारतात हिंदूचे, पण त्याही कळशाला स्नान घालण्यासाठी मातीचंच बुटकं लागतंय. म्हणून गोरोबा काकाला फार मोठं नाविन्य होतं. एक पुराणात एक वाक्य आलं बापू, पूर्वीच्या काळातला 500-700 वर्षापूर्वीचा मृदंग होता, तो सुद्धा मातीचाच होता. तोही मातीचाच होता. विशिष्ट प्रकारच्या कुलाल दादानी, कुलाल शब्द कळायचा नाही, कुंभार दादानी ती माती घडवायची, मडवायची, मळायची आणि त्याचा असा सुंदर सहाय करायचा आणि त्याचाच मृदंग असायचा. मृदू म्हणजे माती. पुराणात 2 ठिकाणी, फारसा काही पुरावा नाही आला, थोडासा आला. मातीला अनन्य साधारण महत्व आहे. त्या मातीचे मडके करायचं काम गोरोबा काकांचं होतं. काका तसे प्रापंचिक होते, संसारिक होते. काकांच्या जीवनात एक पत्नी आली. काका भगवंताचं चिंतन करणारी व्यक्ती होती. मातीचे गाडगे घडत असताना, चाक फिरवत असताना रामकृष्ण हरी म्हणायचे. ही मातीची गाडगे करण्यासाठी चिखल करत असताना, तो चिखल तुडवीत असताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका ती मडके अशी थापटीत असताना तरी रामकृष्ण हरी म्हणायचे. काका माती चालताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका चिखला असा त्या चाकावर टाकताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आव्यात गाडगे टाकताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आवाज हाकताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आव्याला अग्नी लावत असताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आवा फोडताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. काका आव्यातले गाडगे बाहेर काढताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. घरी गाडगे घेण्यासाठी आला, त्याला गाडगं देताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचे. अख्खं जीवन काकांचं रामकृष्ण हरीमय होतं. ही नामाची ही जी पावती होती, हे कर्ज होतं, हे देवाच्या डोक्यावर होतं. किती काकाचा भजनावर प्रेम होतं, किती भजनावर प्रेम होतं, किती भजनावर. अहो, आमच्या माईकचा आवाज कमी झाल्या आम्ही इतके रागवतो स्पीकरवाल्यावर, जसं त्यानं इलेक्शन मध्ये आम्हाला पाळलेलंय. आणि काय संबंध नसतो, इथून गेलं की स्पीकरवाला बदलला आमचा, उद्या थोडाच हा स्पीकरवाला येणार आहे. पण इतके रागवतो आम्ही, इतके रागवतो. आमचा फेट्याची जरशी अशी घडी बाजूला सरकली ना, तर 3-3 बारे आम्ही फेटा सोडतो. ह्या लोकांनी काय नाही केलं. काकांचं धोत्र गुडघ्याच्या खाली 3 इंच 4 इंच असायचं. ते पण माती तुडवताना वरी खोसायचं, गुडघ्यापर्यंत घ्यायचं. एक उपरनं कमरेला आवळायचं. आशेल फेटा तर ठीक, नाही तर तोही खुंटीला अडकवायचा. आणि मातीवर पाणी टाकून काकाने 2 चिपळ्या हातात घ्यायच्या आणि त्या चिखल्यावर नाचायचं, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सकाळच्या काकड्यात जर आपली लाईट गेली ना, तर काकडा मना वाटत नाही. लोकांना असं वाटतं आपला काकडा लोकांनी ऐकावा आणि लोकांनी म्हणावं तुम्ही काय सुंदर काकडा केला, तर काकडा म्हणा वाटतोय. लाईट गेल्यावर म्हणा वाटत नाही. मला नाही वाटत हे वारकरी असतील. विठाला विठाला काही नव्हतं काकांना. मला सगळी संत सांगता येणार नाही, 2 तासात किती सांगणार आहे. काकांचं जीवन देवमय होतं. किती देवावर श्रद्धा. काका भजन करत असताना डोळे उघडे ठेवतच नव्हते. डोळे बंद करून रामकृष्ण नामाचा टाव फोडायचे. काकाचा सुंदरसा एक बालक, त्यांना एक पुत्ररत्न झालतं. त्या प्रापंचिक वेलीला एक फुल लागलं होतं. ते पुत्ररत्न एक मुलगा झालता आणि तो मुलगा वट्यावर असा अंथरून टाकलं. त्याला झोप लागलेली आहे. त्याच्या अंगावर दुपटं टाकलं.
दुपट तरी आता घेतो असं असेल का? गोरोबा काकाच्या आईनं घालून 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 जुनी झालेली अंगावरची पातळ लुगडं म्हणता का पातळ म्हणता तुमच्याकडं? सुत्ती सुत्ती जुनं, हे आत्ताच्या सांगू नका. या आत्ताच्या साड्या ज्या बायका घालत्यात यांनी पेटून घ्यायचं नाटक केलं तरी ती वाचत नाही. जुन्या काळातली बाई सहज जरी पेटली असं केलं तरी इजत होती. त्या तुम्ही इजतात पण त्याचं पाणी हाडापर्यंत जाते. ते तेजाबापेक्षा भारी या पॉलिस्टरच्या साड्या. जुनं सांगतोय जुनं. जुन्या काळातलं लुगडं त्यांच्या आईनं नेसून 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 जुनं झाल्याच्या नंतर त्याला शिवून मस्त दोऱ्यानं तुमच्याकडे वाकळी बऱ्यापैकी शिडतात. तशी त्याचे दुपटे, ते दुपटे अंगावर टाकलेलं आहे आणि झोपलेला आहे तो बाळ. आई पाण्याकरता गेली. संसारात मदत करणारी माऊली होती. हो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का त्याला जंगलात पण स्वर्ग आहे, त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको वात्रट भेटली का त्याला बंगल्यात पण मसनवाट आहे. कर्कश संगती दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजती. कर्कश संगती दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजती. देहूतल्या मालकांचं वाक्य आहे, कर्कशे संगती दुःख उदंड भजती. ज्याच्या जीवनात कर्कश पत्नी भेटली का त्याच्याकडं ट्रकनं सोनं असू द्या त्याला सुख भेटत नाही. म्हणून मालकावर प्रेम करी जा माझ्या माईनो, मालकावर प्रेम करी जा. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं काम नाही. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं. आणि जी नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि तिनं 200 महाराज असे वांगे चिरून भाजी करून जरी खाल्ले तरी तिला उद्धार नाही. बाईनं मालकाची सेवा करायची. इथं कोणी तरुण बसला असल तो जर महाराजाच्या पाया पडत असल आणि आई वडिलाला नीट बोलत नसल तर त्या हरामखोराच्या पापानं परिसरावर दुष्काळ पडत असतो. विठाला विठाला आई वडिलांची सेवा करणारा सर्वात मोठा, आपल्या पतीची सेवा करणारी स्त्री तिची देवावरी सत्ता. पंढरपुरातला मालक मालकाच्या 3 बाऱ्या पाया पडणाऱ्या स्त्रीच्या 9 बाऱ्या पाया पडला. त्या स्त्रीचं नाव होतं लोपामुद्रा आणि त्या पंढरपुरातल्या मालकाचं नाव होतं भगवान प्रभू रामचंद्र. 9 वेळेस पाया पडे. ती कोणाच्यात पाय अहो ती प्रभू रामचंद्राच्या पाया पडलीच नाही. सीतेनं शंका व्यक्त केली जी तुमच्या पाया पडत नाही ती तिच्या कशी पड, तुम्ही तिच्या पाया कसे पडता? तर भगवंतानं सांगितलं सीते आपलं नशीब मोठे, तिने आपल्याला पाया पडू दिलं. सीतेनं सांगितलं काय केलंय? काही नाही, ती 3 टाइम महर्षी अगस्तीच्या पाया पडती. अगस्ती काही सामान्य महाराज होते का? एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. पुरावा शपक आहे हा, गाथ्यातला नाही. नंतर वकालत करू नका. बऱ्यापैकी लोक काय होते माहितीये का, फारसे काही अभ्यासू नसते. 2-4 पुस्तकं याच्याकरता वाचते तर ते दुसऱ्याचं हिचकिण्यासाठी. हो कोणी अक्षरे, हो कोणी अक्षरे वाद छान करता फिरे ऐसी आती माती त्याच्या कोणी पडो माती ऐसी आध माती जाती त्याचे कोणी पडो माती. हो कोणी अक्षरे, हो कोणी अक्षरे वाद छान करता फिरे त्याच्या कोणी पडो माती ऐसी आध माती जाती. काही लोकांनी 2-4 पुस्तकं वाचवायची ते कशासाठी माहितीये का? दुसऱ्याच्या नाकात काड्या घालायच्या. ती घोकुनी अक्षरे वाद छळन करीत फिरे आईशी आधमाची जाती. आधम सांगितलं त्याला आधम. 4-2 पुस्तकं वाचून दुसऱ्याचं विचकीनं मूर्खपणाचं टोके. मोठी लोक होती, अधिकारी लोक होती. गोरोबा काका माती तुडवत असताना हातातल्या चिपळ्यांचा आवाज आणि त्यांचं भजन असं गोडस, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तो गोडसा आवाज
आणि त्या चिपळ्याचा गोडसा, कारण वारकरी संप्रदायानं स्वीकारलेली ठराविक वाद्य, श्रुती असेल, विणा असेल, मृदंग असेल, टाळ असेल, चिपळी असेल, हे वारकरी संप्रदायानं आरक्षित केलेलं वाद्य. चिपळी ही वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं वाद्य आहे. त्या चिपळ्या वाजून ते भजन करायचे. आणि आपल्या वडिलांकडे बघितलं त्या चिमुकल्या बालानं, वर्ष सव्वा वर्षाचा बालक असेल, त्याला असं रांगता येत होतं. आणि तो रांगत 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 आपल्या बाबांकडे गेला. मनोनी नाचे मागे मागे. देव कसं नाचतोय पा संतांकडे. भगवान नामस्मरण भगवंताचं काका करत होते आणि तो मुलगा काकांकडे रांगत 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 चिमुकला गेला. काकाची देवावर इतकी श्रद्धा, भजनावर इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, भजनामध्ये मग्न झालेले काका स्वतःचं बाळ तुडवलं. भजनी गायनी गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले, तुडविले बाळ त्याची चुकी नाही, तुडविले बाळ त्याची चुकी नाही. भजनी गायनी गोरोबा रंगले, लेकरू तुडवले. लेकरू लेकरू इतका देवावर आपलं जीवन झोकलेला परमार्थ आपल्या या पात्रतेचा आहे का? त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी नाही. आम्ही एकदा एका माणसाकडे एका पूजेच्या कामाकरता गेलो. मी आणि माझे 3 मित्र, आम्ही 4 जणांनी ती पूजा आटपली. आणि आरतीच्या वेळेला मी त्या तिघांना सांगितलं तुम्ही आरती करा. ते 3 जण आरतीला थांबले. आमच्या 4घात एक जण इतका आळशी होता की तो झोपल्याच्या नंतर अंथरून पण कदरत होतं. तो इतका झोपाळू होता. आणि आरतीचं ताट नेमकं त्याच्या हातात दिलं. आरती आणि घंटी. सुगरदा दुगहरदा वरदा विघ्नाजी नुरवी बुरवी प्रेम कृपा जय, अशी ती घंटी आणि आरती. त्याच्याकडे आम्ही बऱ्याच वेळेस दिल्याच्या नंतर त्यानं कधीतरी आरती फिरवायची, कधीतरी घंटी वाजवायची. पण आज इतकी घंटी वाजित होता आणि इतकी आरती तालात फिरत होता आणि नाचत सुद्धा होता. मग यजमानानं त्याला मोठं नारळ दिलं. कळालं ना तुम्हाला? नारळ थोडं मोठं दिलं. आम्ही अशी बैठकीत बसल्याच्या नंतर त्यानं सांगितलं आम्हाला नारळ फार मोठं दिलं यजमानानं. मी यजमानाला विचारलं का हो, आमच्या सगळ्यात आळशी हाच आहे आणि याला नारळ फार मोठं दिलं? नाही म्हणे महाराज, तो माणूस आरतीत इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला की आतापर्यंत तुम्ही जेवढ्या वेळेस पूजेला आले ना, तुम्ही एकदाही तितकं नाचले नाही. मी त्याला बाजूला घेतलं आणि म्हणलं का रे, तुला तर लय कंटाळा येत होता, तू कस काय नाचला? ते काय झालं म्हणे महाराज, मी ज्या वेळेला बसलो होतो का त्यावेळेला खाण्यासाठी गुळ आणला होता. मला माहीतच नाही त्या द्रोणात गुळ आहे. मी त्या गुळाच्या द्रोणावर बसलो आणि म्हणून गुळाचे बऱ्यापैकी खडे माझ्या धोतराच्या कष्ट्याला चिटकले. आणि ज्या वेळेला गुळ जिथं असतो का तिथं मुंग्यांना पत्रिका पाठवायचं काम नसते. हो, मुंगीची या घरा कोण धाडी मूळ, देखून या गुळ धाव घाली. तुम्ही गुळ साखर ठेवली की मुंग्या आपण मध्ये येतात. आता त्या मुंग्या इतक्या धावल्या, तो बसलेला होता त्याला माहीतच नव्हत्या. सगळ्या मुंग्या त्याच्या धोतरावर चढल्या. गुळ होता तोपर्यंत मुंग्यानं खाल्ला आणि गुळ संपल्याच्या नंतर मुंग्या त्याला चावत होत्या. आता एका हातात आरती, एका हातात घंटी, कष्टात काही हालिताच येत नव्हता, म्हणून तो नाचतच जोरात होता. याला भक्ती म्हणता येईल? हा देखावा झाला. अहो, माणसं मानू शकणार नाहीत. पंढरपुरातला मालक कसा मानिला असल्या कृतीला? नाही मानू शकत, नाही मानू शकत. श्रद्धा वेगळी असती. गोरोबा काकांची एवढी श्रद्धा, एवढी श्रद्धा, बाळच तुडीलं. हसत खेळत बोबडे बोलत, बोबडे बोलत, याच्यातच सांगितलं. चिखली मिळाले रक्तमास,
चिखली मिळाले रक्तमास, तो चिखल लाल झाला. गोरोबा काकांच्या घोट्याच्या वरी गुडघ्याच्या खाली लालबुंद नाजूकशा चिमुकल्या निष्पाप लेकराच्या अंगातल्या रक्ताचे थेंब गुडघ्याच्या खाली आले. एखादा थेंब अंगावरच्या धोतरावर सुद्धा लालबुंद पडलेला आहे. चिखल पूर्ण लाल झालेला आहे. तेवढ्या अवकाशात आई आली. आई आई असते. त्या आईच्या कमरेवर पाण्याची घागर होती. त्या वजनाचा विचार न करता तिनं दारातल्या त्या बाळांकडे बघितलं. ते कपडे विस्कटलेले होते पण बाळ दिसत नव्हता. पाहिलं तिनं आपल्या पतीकडं. पाहिल्याबरोबर लक्षात आलं मालकाने भजनाच्या नादात डोळे झाकून बाळाला तुडवलं. आवाज दिला, धनी. कल्पना करा, उगाच विचार करा, आपल्या हातानं जर अशी चूक जर झाली असती तर आपली बायको आपल्याला धनी म्हणली असती का? भिकार, चोट, पांचटा, हलकाटा, रावणा, राक्षसा, नालायका, निर्दयी, दुराचारी, जनावरा, लांडग्या असली म्हणली असती आपली पपेची माय? हिम्मत होती का? धनी शब्द वापरला. धनी. तुम्ही नवऱ्याला धनी म्हणता का? नाही. काय जिबील वेडिंग झाली तुमच्या? काय होते धनी म्हणलं तर? बॉम्ब पडेल का अंगाव? नका धनी म्हणू. मालक म्हणायला काय हरकत आहे? जाऊ द्या, मालकही म्हणू नका, पण नावान नका बोल जाऊ. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या प्रांतातले आहेत तुम्ही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा वास होता या प्रांतात. नवऱ्याला नावान बोलो जाऊ नका. एका बाईनं मला दूध घ्यायला बोलिलं तर त्या बाईला म्हणलं, बाई मी काय बोक्या नाही, मला काय दूध पाजू नको. बरं, बोलल्याच्या नंतर पुन्हा म्हणले, तुम्ही वाटीत घेतात का कशात? म्हणलं मी कपात बी घेतो ना, काय ताण आहे त्याला? कफ हा मातीचा असतो. सर्व पात्रां पवित्रो मृतिका पात्रो पवित्रा. मातीचं पात्र सगळ्या पात्रात पवित्र सांगितलं ना. लग्नात सुद्धा मातीचंच पात्र लागतं कानात वाजवायला. मी किती वेळ सांगितलं तुम्हाला मातीचं. मेल्यावर सुद्धा विसतो त्याच्यात, पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती नको. असो, संक्रांतीचं वाण देण्यासाठी सुद्धा मातीचंच पात्र लागते. किती जरी श्रीमंती असेल तर सोन्याच्या बोळक्यात वाण नाही द्यायचा. हे नालायकपणाचा कळस आहे. हे चुकीचं काम आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. एका बाईनं घरी बोलिलं. घरी बोलल्याच्या नंतर तिनं सांगितलं, महाराज दूध नको पण चहा घ्या ना. म्हणलं बरं काय हरकत नाही. तिनं लगेच फोन केला, विवेक, ए विवेक, दुधाची पिशवी घेऊन ये रे. तर त्या विवेकनं असा उंदीर धरल्याने दुधाची पिशवी आणली. तर मी त्याच वेळेला ठरलं, त्या पिशवीतलं दूध पिण्यापेक्षा रोगर पेलेलं बरं. जमीन त्याला 80 एकर होती आणि तरी पिशवीतलं दूध आणत होते. ज्याच्याकडे जमीन आहे का त्यानं असं वजनदारपणात एक गाय सांभाळी जा. उद्या भविष्यातले लेकरं, त्यांच्यात आशा शक्ती वाढत्याल, रोग प्रतिकारक शक्ती वाढेल त्याच्यात. पाळत जाण गाय, पाळत जाणं. हो, सकाळी एक बाई पाहिली, हो पॅन्ट घातलेली बाई. बापरे, मला तो पहिल्यान माणूसच वाटला. हो, पण नंतर कळालं तिच्या हातात एक बांगडी होती. एक का होत नाही, तिनं घातली होती. मला वाटलं ही बी हिनं नवऱ्यालाच घातली काय. तरी पण हसतात तुम्ही. कुत्र्याला घेऊन फिरू लागली. कुत्र्याला मी गाडी थांबवलं आणि विचारलं, ताई एक बोलू? कुत्रा? हो, माझे मालक मलेशियाला गेलते, तिथून आणला होता. विमानात आणलाय कुत्रा. म्हणजे कुत्र्यांना कळत नाही कुत्रं कुठं बसवा. कुत्रा विमानात आणला. म्हणलं बाई सासरे, 8 वर्ष झालं सासऱ्यांची माझी भेटत नाही. वा 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 वा. चट हिसकून घेतलं सासऱ्याचं आणि दिलं त्याला काढून. अशी बाई ज्या भागात असेल त्या भागात दुष्काळ पडतो. हो, घरातल्या लोकांवर प्रेम करा. ज्या सासू सासऱ्याने दुष्काळात जमिनी कमवून ठेवल्या त्याच्या हिसकून घेऊ नका. अंगावर छत पडून मरतान. महाराजाच्या पाया किती पडता, भजन किती करता, त्याच्यापेक्षा सासू सासऱ्यावर किती प्रेम करता, याच्यातच तुमचा खरा परमार्थ ज्ञानोबाराय तुकोबारायला कळेल. आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांवर खरं प्रेम करायचं, हा खरा परमार्थ आहे. त्या बाईनं घरी बोलिलं, विवेक दूध घेऊन ये. तर विवेक दूध घेऊन आला. तर मला असं वाटलं विवेक हिचा मुलगाच असेल, पण विवेक चांगला दांडगा होता. मी म्हणलं, ताई विवेक कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं, मला तुझा चहा नको, दूध नको. नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर महाराजाला तर गॅसच्या पाईपनं हाणशीन तू. नको म्हणलं बाई, नको नको नको. नवऱ्याला नावानं बोल जाऊ नका, तुमच्या चपला सगळं पाया पडतो.
रयतेच्या राजाला आवडत नव्हतं नवऱ्याला नावानं बोललेली स्त्री. हा, वजनदार शब्दात बोलायचं नवऱ्याला, मालक म्हणायचं, नका धनी म्हणू, नका धनी म्हणू. पण पप्याचा बाप वगैरे वगैरे, विवेक, प्रद्युम्न, असं फेकून दिल्यासारखं नका बोलत जाऊ, गुराख्याला बोलल्यासारखं चांगलं बोलत जा. काकांच्या पत्नीने आवाज दिला, धनी. डोळे उघडे. भजनात व्यत्यय कशाला आणला विचारलं नाही. आवाज कशा करता दिलाय? बाईनं आवाज चुकीचा दिलता का? लेकरू तुडील तर, तिचा पोटचा गोळा तुडीलता, हे यांचाही मुलगा होता. पण भजन का बंद करस, व्यत्यय का आणला? म्हणून चाक फिरवायची काठी होती. आता इलेक्ट्रॉनिक चाक निघलेत, फिरवायचं काम नाही, ती काठीच उगारली. बाईच्या लक्षात होतं एका काठीत आपला शेवट करते. लगेच शपथ घातली, पांडुरंगाची शपथ आहे. अंगाला हात लावताना लग्न करून बायकोचं रूपांतर बहिणीत, लग्न करून बायकोचं रूपांतर बहिणीत, स्पर्श करायचं बंद. दुसरी दिली. वडिलांनी सांगितलं, पहिलीला जसं सांभाळलं तसं सांभाळा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. बायका 2, महात्मा संन्याशी. शेजारणीने विस्तू टाकला. एके दिवशी बाजूला निद्रा करायला लावली, हात बाटवले, आणि दुसऱ्या दिवशी वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार आणि तोडी लेकर आणेसाठी घरातल्या एका मेढीला तलवार बांधली, कट्यार बांधली, चाकू बांधला, काय असेल ते शस्त्र बांधलं, आणि स्वतःचे हात त्याच्यावर आपटिले आणि गोरोबा काकानं तोडून टाकले. पापी हातांनो, पापी हातांनो, ज्या जिभेनं विटेवरच्या मालकाचं भजन करावा, अरे ज्या जिभेनं, ज्या डोळ्यानं देवाच्या मालकाच्या रूपाचं कौतुक करावा, नुसतं त्या वर्णन करावा, डोळ्यानं अंतकरणात घ्यावा, डोळे झाकावा आणि मुखानं त्याचं वर्णन करावा, इतकं पवित्र शरीर, आणि या पवित्र शरीराच्या हाताने माझ्या विटेवरच्या मालकाची शपथ बाटवावा, दोन्ही हात तोडून टाकले. इतकी भक्ती असू शकते आपली? या टोकाचा परमार्थ असेल आपला? या अधिकाराचा परमार्थ असेल आपला? इतका गोड भाव देवाचा देवावर असेल आपला? नाही, आपण त्या पात्रात बसू शकत नाही. इतकं प्रेम देवावर होतं, हे देवावर कर्ज आहे. ऐका पुढे. आता संक्रांत 15-3 आठवडा महिन्यावर आली. गावातले प्रतिष्ठित माणसं काकांकडे आले आणि काकांना सांगितलं, काका आता संक्रांतीसाठी आमच्या मंडळींना सुगडे लागतात. गाडगे, काय सुगडे गाडगे म्हणतात तुम्ही? वंशासाठी सुगडे गाडगे लागतात, हे कोणी करायचे? काकांनी सांगितलं, दादा, काका, अण्णा, तात्या, भाऊ, आबा, नाना, जिजा, वजनदार शब्द होते आपल्याकडं. ऐका, पाहुण्यांना निरोप दिलाय, बऱ्यापैकी पाहुण्यांना निरोप पाठवलाय. या संक्रांतीचे गाडगे करण्यासाठी, मडके करण्यासाठी आमचे पाहुणे येतील. 15 दिवस निघून गेले सज्जनांनो. ज्याच्याकडे पैसा नाही ना, त्याला कोण मानतंय? पुरावा आहे मालका. दुर्बळाचे कोण जगमानी देवाचा, जगमानी देवाचा, जगमानी देवाचा. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. काय होतं माहितीये का? माईक हातात आल्यावर माणसं वैराग्याच्या गप्पा करतात. काय पैसे मेल्यावर का बांधून न्यायचेत का? काय करायचं त्या पैशाचं? असं कीर्तनात बोलल्याच्या नंतर तरुण निष्क्रिय बनतील, तरुण काम करणार नाहीत. पैसा मेल्यावर सोबत नेत नसतात, पण मरेपर्यंत पैसा लागत असतो. पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या. देव आणि संत, देव आणि संत. आणि तिसरं जर शक्ती कोणती असेल तर ती अर्थ नावाची शक्ती आहे. अर्थ, अर्थ, अर्थ. देशाची तिजोरी जर डबघाईला आली ना, देशाची तिजोरी जर रिकामी झाली ना, तर या देशात किती मोठा राजा असू द्या, त्याला देश चालवायला अडचण येते, अडचण येते. पैसा अत्यंत गरजेचा आहे. तुम्हाला एक ट्रक भर जरी पुस्तकं पाठ असतील, एक ट्रक भर जरी पुस्तकं पाठ असतील, आणि तुमच्या खिशात जर रुपया नसेल, तर तुमचे पाहुणे सुद्धा लग्नाच्या पत्रिका तुम्हाला देत नाहीत. पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. गोरोबा काका विद्वान आहेत, लक्ष्मीचा पती त्यांना मानतोय, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळं पाहुणे मानत नव्हते.
पाहुणे मोठ्या माणसांना मानतात. तुमच्याकडे पैसे आले की पाहुणे स्वतः गाडी घेऊन तुम्हाला मुळवाटीन पत्रिका घेऊन येतात. तुमच्या रक्ताचा कलर बदलत नाही, तुम्हाला शिंग येत नाहीत, काही नाही. फक्त तुमच्याकडे 2 पैसे आले की समाज तुम्हाला मानत असतो. हा अर्थशास्त्राचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, व्यवहारातला नियम आहे. गोरोबा काका गरीब आहेत. कोण येतंय कोण येतंय. एके दिवशी गावातली एक प्रतिष्ठित महिला आली. श्रीमंत घरची बाई होती. ती काकांना काका म्हणायची. पूर्वीच्या काळात सांगू तुम्हाला, गरिबांना एकेरी बोलायचा नाद होता. लोक श्रीमंत माणसं गरिबीला राम्या, रावश्या, दाश्या, भाग्या. भागीराम असेल तर भाग्या म्हणायचे, भागवतराव असतील तर भाग्या म्हणायचे, रामराव असतील तर राम्या म्हणायचे, दासराव असतील तर दाश्या म्हणायचे, गोविंदराव असतील तर गोविंद्या म्हणायचे. गरीबाला अशी म्हणण्याची पद्धत होती. पण त्या काकांच्या नगरीतल्या बायका सात्विक, सदाचारी, पुण्यशील होत्या. असत्याल 4-2% वेगळ्या बायका. काका 15 दिवसावर संक्रांत आली. जी बाईसाहेब. काका सुद्धा जी म्हणायचे. बघा ना काय करायची अवस्था. आम्ही बाहेर गावच्या कुंभार दादाकून मडके आणावे का. काकांनी सांगितलं, माय 2 दिवस वाट पहा. 2 दिवसात जर आमचे पाहुणे नाही आले तर मग तुम्ही कोण्याही कुंभार दादाकून गाडगे आणू शकता. त्या रात्री गोरोबा काकानी मिठाच्या खड्यासोबत पानगं खाल्लं. विको कमी करा, बेस कमी करा, आवाज कडक करा. मिठाच्या खड्यासोबत पानगं खाल्लं. आपण जर नाही खावं तर संसारातली लोक नाराज होतील. आपण कुटुंब प्रमुख आहोत. चतकोर पानगं घेतलं, मिठाचा खडा ओला केला, त्याला लावून ते पानगं खाल्लं. संक्रांती थंडीच्या दिवसात असते. तुळशी वृंदावनापाशी आपलं अंथरून टाकलं, चिपळ्या घेतल्या, पंढरपुराकडे तोंड करून तासभर भजन केलं. 1 तासभर हातातल्या चिपळ्या उशाला ठेवल्या आणि तुळशीच्या वृंदावनाला खेटून टाकलेलं अंथरून, त्या अंथरुणावर गोरोबा काकांनी अंग टाकलं. भजनामध्ये काही देवाला मागितलं नाही, पण पडड्या पडड्या अंथरुणावर पडड्या पडड्या गोरोबा काकांनी देवाला विनंती केली. देवा, अरे मिठाच्या खड्यासोबत जरी खात असेल, पण याच्या सोबतची भाकरी ह्या गावातल्या लोकांनी दिलेल्या ज्वारीची भाकरी आहे, त्यांच्या बाजरीची भाकरी आहे. देवा, आतापर्यंत 2-4 पिढ्या गेल्या रे, ह्या गावातल्या लोकांनी आम्हाला उपाशी ठेवलं नाही रे देवा. परमेश्वरा, लोकांचं ऋण फेडू तरी कशाने. फक्त मडके करतो रे देवा. वरणाला गाडगं देत असेल, संक्रांतीला गाडगं देत असेल, दुधाला गाडगं देत असेल, तुपाला गाडगं देत असेल, रवी लावायला गाडगं देत असेल, घरातल्या वस्तू साठवण्यासाठी गाडगं देत असतील, याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो देवा. आणि यांच्या भाकरीचं ऋण फेडण्यासाठी माझ्याकडे दुसरं काही काम नाही रे देवा. आणि गाडगे करण्यासाठी हात नाहीत रे देवा. एखादा पाहुणा पाठवून देशील का देवा. एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी देशील का रे. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय, देशील का रे एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी. आणि रडत 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 उशाची उशी भिजून गेली. इतके गोरोबा काका रडले. झोप लागली. पहाटे 4:30 वाजता आकाशातली चांदणी दिसली. उठले, स्नान आटपलं, तुळशीपाशी काकडा केला. गावामध्ये फार मोठं एक शिवलिंग आहे, त्या भगवान शिवशंकराचं दर्शन करून आले. तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीला पाणी घालत असताना प्रदक्षिणा करून संपल्या आणि तो तांब्या घरात ठेवला आणि वट्यावर बाहेर बसले. तेवढ्या अवकाशात 3 व्यक्ती दिसल्या. पंढरपुरात सकाळची काकडा आरती झाली, देवाची महापूजा झाली आणि महापूजा झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक विटेवरनं खाली उतरतो आणि जगाच्या मालकिनीला आमंत्रित करतो. रमा, रमा म्हणजे लक्ष्मी. हे रमा. जी मालक, जी. रमा, तुला लाल रंगाचं पातळ नेसावं लागतंय.
प्रभू आजच्या पूजेमध्ये मला लाल रंगाचं नखीचं पातळ आहे, बुट्ट्या आहेत, पैठणी आहे. नाही रमा, लक्ष्मी इतक्या भारीचं पातळ नाही नेसता येणार तुला आज. चांगल्या नखीचं, सात्विक, सुती, रेशमाचा जर नसलेला, रेशमाच्या बुट्ट्या नसलेल्या, हिऱ्या माणिकाची कोंदण नसलेलं साधं लाल रंगाचं पातळ काष्टा घालावं लागेल, डोकं भरून पदर घ्यावं लागेल. जी मालक नेसल्या पातळ. रमा, जी मालक तुला कुंकू लावावं लागेल. लावलंय मालक. नाही रमा, गोल कुंकू नाही लावायचं ग तू, तुला आज आडवं कुंकू लावावं लागेल. मग जगाच्या मालकाने रुक्मिणीला लाल रंगाचं पातळ नेसायला लावलं. दोकाष्टी पातळ नेसलेलं आहे, कपडावर आडवं कुंकू लावलं. आणि पंढरपुरातल्या मालकाने गरुडाला सांगितलं, गरुडा मला एकदम साधं धोत्र घेऊन ये, मखमली आणू नकोस. आणि गुडघ्याच्या खाली ईदभर धोत्र येईल असं साधं धोत्र नेसले. अंगात निमस्ती घातली, बाराबंदी नव्हती, निमस्ती. निमस्ती जीनच्या पॅन्टीवाल्यांना निमस्ती कळणार नाही. जुन्या काळातली बनेन, तिला नंतरचं नाव आहे कोपरी. तिला 6 खिसे असतात. तंबाखूचा तोटा ठेवण्यासाठी नाही, गाय छापची पुडी ठेवण्यासाठी नाही, ती काही वेगळ्या वस्तू ठेवायसाठी ते खिसे असतात. ती निमस्ती घातली आणि सुंदरसं पागुट घातलं. गरुडाने आईसाहेबांना प्रणाम केला. गरुडाने विटेवरच्या मालकाला प्रणाम केला आणि विटेवरच्या मालकाने गरुडाच्या पाठीवर थाप टाकली. गरुडा, आज माझ्या काकाचं कर्ज फेडायचंय रे. आज माझ्या संताचं माझ्या डोक्यावर झालेलं कर्ज फेडायचंय. तुला मदत करावं लागेल. काय करायचं प्रभू? काहीच नाही, तुला गाढव व्हावं लागतंय. गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले. वेश पालटोनी देव कुमार पैघाले, वेश पालटोनी वेश पालटोनी देव कुमार पैघाले, वेश पालटोनी कुमार पैघाले. गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले गरुडासी केले. वा, गोड पुरावा, कोटीची नोट. गरुडाला सांगितलं, गरुडा तुला कुंभार व्हावं लागतंय. गरुडाला थोडस मळमळ झालं. मला जर आमदार साहेबांना सांगितलं, बाळू महाराज उद्या तुम्हाला गेट सांभाळायचं, तर किती मिरच्या लागतील मला आणि काय पात्रता आहे माझी? पंढरपुरातल्या मालकाची भेट करू द्यायचं कोणाच्या हातात आहे माहितीये? गरुडाच्या. कान धरून या नाचेन गरुड पारी. गरुडाच्या पुढे कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. इतका गरुड मोठा आहे. त्याच्या मनात जर नाही आलं तर मला पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेता येत नाही. तरी पण बाळूला वाचमन केल्यावर राग येईल का नाही? आणि तो भक्तासाठी वाचमन झाला. दत्त चोपदारी करी तसे. नाथांच्या घरी 36 वर्ष दार सांभाळलं. गरुडानं सांगितलं, देवा मला काही पण काम सांगा ना, मला गाढव कसं करता? गरुडा, अरे जगाची मालकीन एका कुंभारीन मावशीचा वेश घेते. विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप झाला कुलाल नारायण. झाला कुलाल नारायण.
विश्वाचा मालक कुंभार झालाय. गरुडा तुला गाढव व्हावं लागतंय. आणि तात्काळ गरुड गाढव झाले. मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे. माझ्याकडे आता फक्त 24 मिनिटं शिल्लक आहे. एक सेकंद पुढे जायचं नाही. ट्रॅक्टर किती महागाईचा घेतला पाहिजे, पण आपलं बांध आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या बांधात कशाला घालायचे. एवढे मोठी लोक जेवायचे, नियोजन, सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी. काही मान्यवर लोक येतात. एवढ्या लोकांना सगळ्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये अन्न जावं, प्रसाद जावं. आजचं अन्न नाही, हा प्रसाद आहे. जिथं भजन केलं जाते, जिथं नामचिंतन केलं जाते. अहो, ह्या मंडप शुद्ध करण्यासाठी सनातन धर्माच्या वैदिक संस्कृतीनुसार कितीतरी माणसं बसून एका ठराविक वेळापुरता हवन केलं, यज्ञ केलाय. ही जागा पुनीत करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी इतका तात्विक काटेकोरपणानं संप्रदायाचे नियम जोपासून केलेला सप्ताह. आणि चांगल्या, मला एक वाटतंय, आपल्या विरोधकाचं जरी घोडा असेल तर त्याला घोडं म्हणलं पाहिजे. आणि आपल्या पाहुण्याचं जरी गाढव असलं तर त्याला घोडं नाही म्हणायचं, त्याला गाढवच म्हणलं पाहिजे. चांगल्यांचं वर्णन करावं, थाप टाकली पाहिजे, पक्वादाची नाही म्हणायला आम्ही. दिवसभर वखर हाणायचं. वखर म्हणते काऊत तुमच्याकडं, आऊत वखर. पण बैल सोडताना बैलाचं नाव घेऊन त्याच्या पाठीवर जर थाप टाकली तर थकलेला बैल सुद्धा शेपटीवरी करतोय. चांगलं काम करणाऱ्या माणसाला स्तुती आवडत नसती, स्तुती आवडत नसती. पण त्यांच्या चांगल्या कामाची पोच पावती वक्त्यानं जर तोंडावाते गोड वदवली तर आहे याच्यापेक्षा अजून पुढचा सप्ताह मोठा. सन्मान केला पाहिजे. बरेच माणसं काही इतकी हलकट असतात. उष्ट्या हाते नुठवी काग. उष्ट्या हातानं कधी घरावरचा कावळा उठीत नाहीत. आणि ते म्हणतेत वरण जरा पातळच झालं. तू बापाचं श्राद्ध घातलं नाही नालाय का? तुला काय लायकी वरण पातळ म्हणायचं? शिऱ्यात थोडी साखरच कमी होती, त्याला तूपच कमी होतं, भात जास्त मोकळाच झाला नव्हता. उष्ट्या हातानं कावळा उडवीत नाहीत माणसं. नाही, चांगलं काम करणाऱ्या माणसावर थाप टाकली पाहिजे. ती माणसं अजून जोमानं पुढं पुढं करतात. वा. आणि बरं आहे हो, चांगली गोष्ट आहे. काळ गोड आलाय, गोड काळात. मला वाटतंय महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार लोकांनी परमार्थ करून लोकांची मन जिंकावं. काळ्या पिशव्या वाटून नाही, ह्या स्टेजवर म्हणू नये, पण बघतो आम्ही डोळ्यानं. महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रातल्या सगळ्या लोकांनी समाजाची अंतःकरणं परमार्थ करून जिंकावी, अन्नदान करून जिंकावी, यात्रा काढून जिंकावी. काय पाहिजे तुम्हाला? जा 100 गाड्या पंढरपूरला, जा 25 गाड्या काशीला, जा 100 गाड्या अयोध्येला. ज्याला जाता येत नाही त्याला सुद्धा अयोध्येला पाठवा. ज्यानं कधी पंढरपूर पाहिलं नाही त्या आमदारांनी, त्या खासदारांनी, त्या जिल्हा परिषद सदस्यांनी, त्या पंचायत समिती सदस्यांनी देहूला पाठवा, पैठणला पाठवा, आळंदीला पाठवा, पंढरीला पाठवा. अशी कामं जर आपण करत राहिलो, अशी जर कामं होत राहिली तर त्यांना पुण्य प्राप्त होईल. चांगल्याच्या मागे राहिलं पाहिजे. चांगला आवडत जावा इतकं ध्यानात ठेवा. चला, गोरोबा काकाच्या घरी पंढरपुरातला मालक कुंभाराच्या रूपात आले, आईसाहेब कुंभारीन मावशीच्या रूपात आले आणि गरुड गाढवाच्या रूपात आले. काकांनी पाहिल्याबरोबर दिसले, रामराम घातला. या या. कुठून आलात? फार दुरून आलोय. वा, क्या बात आहे. पाय धुवायला पाणी दिलं, आदर केला. आलेल्या पाहुण्यानं सांगितलं बसायचं नाही, संक्रांत 14 दिवसावर आली. गाढवाच्या अंगावरचा पसारा काढला आणि गाढवाच्या पाठीवर एक गोणी अशी फाळडीन आडवी टाकली आणि लगेच गाढव मातीला. गाढव कोण होतं माहितीये? गरुड. खोरा आणि टिकावर घेतला आणि माती खाणली जगाच्या मालकीनीनं, भरली विटेवरच्या मालकानी आणि गाढव घेऊन गोरोबा काकाच्या घरी माती. पाणी आणलं विटेवरच्या मालकीनं. नशीब किती मोठा असेल,
पंढरपुरातल्या मालकिनीनं पाणी आणल्यावर ज्या मातीवर टाकलं ते मातीचं गाडगं पंढरपुरातल्या मालकानं घडीलं. हे गाडगं ज्या घरी गेलं असेल ती बाई किती नशिबवान असेल की त्या गाडग्याला पंढरपुरातल्या मालकाचा हात लागला होता. किती नशिबवान असेल ती माऊली. त्या गाडग्यातले पदार्थ खाणारी माणसं किती नशिबवान असतील, किती पुण्यवान असतील. हे गाडगे बऱ्यापैकी आवा भाजला. आता बायका आपल्या गाडगे अशा हडसून घेत होत्या. हडसून हडसून वेगाच सांगतो 5 ते 7 मिनिटात असं टकटक करून त्या गाडगं घेत असतात. तर थोडासा राग आईसाहेबाला आला. कोणाला माहिती आहे? रुक्मिणी आईसाहेबाला. इतके गाडगे चांगले करून असं काय करतात? आईसाहेबांनी एक गाडगं घेतलं आणि दगडावर चाप दिलं. काय त्या गाडग्याची हिंमत आहे फुटायला? पंढरपुरातल्या मालकानं घडीलं. बायका म्हणल्या बाई गोरोबा काकाचा पाहुणा, त्याला काहीतरी चेटूक येते. अहो दगडावर टाकलं तरी गाडगं फुटत नाही. असला कसला कुंभार दादा? घरच्या लोकांनी सांगितलं अगं ते विद्वान माणूस आहे, तो चांगला आहे, त्याला माती त्यानं चाळून गाळून घेतली, मशागत केली मातीची गाडगं. काही माणसं म्हणले नाही हो, गाडगे तर जसे दगडावर हाणल्यावर फुटत नाहीत, पण गोरोबा काकाची तर आलेल्या पाहुण्याचं गाढव भुकतच नाही. गाढव कोण होतं? गरुड. कसं भुकन? एक म्हणला अहो 9 दिवस झाले गाढव पाहिलं, लोळतच नाही. गाढव लोळत असते. भगवान गाढवाच्या जवळ आले आणि सांगितलं गरुडा तुला भुकावं लागतंय आणि लोळावं लागतंय. काय म्हणले देवा, मी गरुड आहे आणि गरुडानं लोळत असतेत का? ते म्हणले तू गाढव म्हणून लोळू नको, गाढवायच्या समाधानाकरता लोळ. कारण तू लोळल्याशिवाय गाढवायचं समाधान होतच नाही, तू भुकल्याशिवाय गाढवायचं समाधान होतच नाही, तू याच्याकरता लोळ. मग ते लोळले, सगळं झालं. मग पेंढ्या आणायची पद्धत होती. गोरोबा काकाच्या घरी आलेल्या पाहुण्याच्या घरचं गाढव नुसते पंख घातल्याबरोबर सगळं आणून टाकलं. दृष्टांत संपला. ज्ञानोबाराय, नामदेवराय, ही संत मांदिवेळी मांदियाळी तेरला गेली. तेरला ज्या वेळेला ही सगळी जण तेरला गेले का, त्यावेळेला गोरोबा काकाला विचारलं काका तुमचे दोन्ही हात तुटलेले, तुमच्याकडे पाहुणे कुठे आहेत? तर मागच्या परसदारातून जगाचा मालक गाढव आणि जगाची मालकीन अदृश्य झाली. त्यावेळेला जेवढी संत गेली का तेवढी संत गोरोबा काकाच्या घरी गाडगे हातात घेऊन रडत होते. काकांनी विचारलं का रडता? काका तुमच्याकडे गाडगे करण्यासाठी आलेला पाहुणा नसून जगाचा बाप होता, विटेवरचा मालक होता. काकानी तुटलेली हात अशी जोडीन विचार केला, देवा कुठल्या जन्माचं पाप उदायला आलं रे? तू आमच्याकडे गरुडाला गाढव करतो, आईसाहेबाला पाणी आणायला लावलंस, तू माती तुडवलीस, गाडगे केलेस, देवा कुठल्या जन्मातलं पाप उदायला आलं? तर संतांनी सांगितलं काका रडू नका, तुम्ही केलेल्या भक्तीचं कर्ज त्याच्या डोक्यावर होतं, हे उतरण्यासाठी तो नाचत होता. म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे, मागे मागे, नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे
फक्त 16 मिनिटं राहिलेली आहे. एक 7 मिनिटात तुम्हाला मुद्दा सांगतो. तत्पूर्वी विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि 7 मिनिटात किंवा विठोबा रुक्माईचं भजन आणि लागलीच आदरणीय या कार्यक्रमाला, या प्रांताला, या परिसराला लाभलेलं एक राजकीय क्षेत्रातलं तात्विक रत्न आदरणीय अण्णा, त्यांनी 2-3 मिनिटं तरी लोकांना बोलून आपल्या अंतकरणातली सद्भावना व्यक्त करत जा. लोकांच्या इच्छा असतात आणि आम्ही इतक्या दुरून आलोत म्हणजे आमच्या कुठं भाकरी संपलत्या. आम्हालाही वाटतं या परिसराला लाभलेलं रत्न आम्हालाही दिसावा, आम्हाला भेटावा, म्हणजे आम्हालाही प्रांतात सांगता येतंय की मावळातले आमदार साहेब एवढा मोठा सप्ताह करतात. आम्हालाही सांगता येतं ना, भावना असते. काय आम्हाला तुम्हाला भेटून काय एखाद्या पक्षाचं तिकीट नाही मागायचं. फक्त तुम्ही यावं. चांगली कामं करणारी माणसं पुढे आली पाहिजे, त्यांनी पुढे यावं. येताना आपल्याला शिक्रापूरला शांताराम बापू कटके भेटले. त्यांनी सांगितलं अण्णांचा फार मोठा सप्ताह आहे, पण त्यांच्याकडे बापूंकडे पण आजच सप्त्याचा आरंभ आहे. खूप कौतुक केलं त्यांनी मगाशी तोंड भरून. चांगली माणसं आहात तुम्ही. असं पारमार्थिक क्षेत्रात येणाऱ्या माणसांनी 2 शब्द जर बोललं तर अजून 4 लोकांना त्याचा परिणाम होत असतो. काय होतं माहितीये का, श्रीमंत माणसाने अर्धा किलो सोनं अंगावर घालून पंक्तीत वाढावा. श्रीमंत माणसानं अर्धा किलो सोनं अंगावर घालून पंक्तीत वाढावा. ज्याला ठिकाणा नाही त्याला लाज वाटती आणि मग तो पंक्तीत वाकत असतो, तो वाकत असतो. मोठ्या लोकांनी तुम्ही स्तुती म्हणून येऊ नका, तुमची प्रशंसा म्हणून येऊ नका. तुम्हाला गरज नाही, मोठी मोठी असतात त्याबद्दल काही विषय नाही. पण काही सात्विक, सदाचारी, पुण्यशील. अहो मगाशी एक मुलगा भेटला, ते म्हणला महाराज मी 100 किलोमीटरहून आलोय. काय बघायला भेटते, त्यांनाही बघायला भेटावं तुम्ही. काय एक 5 ते 7 मिनिटात एक पुरावा सांगतो. विठोबा रुक्माई लागलीच अण्णा येतील, मग रामकृष्ण हरी शेवटचा पुण्य सांगतोय. कर्ज कर्ज एक 7 ते 8 मिनिटात. गोरोबा काक आमच्या चोखोबारायचे वडील थकले. माझ्या मावल्यांना सांगतोय काय काम केल्यावर देवाच्या डोक्यावर कर्ज पडतंय. रानोबा नावाचे वारकरी थकले, वेगात सांगतो. आणि शेवटी वय झाल्याच्या नंतर शरीर साथ सोडत असते. बाथरूम झाली, शेवटचा टप्पा. स्वतः उठता येत नाही, बसता येत नाही, वागता येत नाही, काही नाही. आणि मग सांगितलं चोखा जी बाबा जी थकलो रे. अरे शरीरानं अपमान केला माझा, देहधर्म. बाथरूम झाली, चोखोबारायनं उचललं आणि बाथरूम मध्ये नेलं. बाथरूम म्हणजे आताच्या सारखी नव्हती आपली. पाठीमागे एक दगड होता, त्याला पानगवताचं हे केलेलं होतं आणि त्या दगडावर आपल्या वडिलाला ठेवलं. हातानं खांदा धरला आणि एका हातात पाण्याचं लोटकं घेतलं. पण टाकायचं, पण धोत्र कोणी सोडायचं. जर धोत्र सोडलं एका हातानं, पाणी टाकलं तर कंबर कोणी धुवायची. 5 मिनिटं निघून गेले. आमच्या चोखोबारायच्या धर्मपत्नी सोयराबाई होत्या आणि सोयराबाईने विचार केला आपल्या मालकावर संकट आहे, मामांजीची कंबर धुवायची. एका हातानं पकडलंय आणि एका हातानं पाणी टाकायचंय. तुतारीवाली 2 मिनिटं खाली बसा, 2 मिनिटं बसा खाली बसा, काय होत नाही बसा. तिथं काय मुंग्या वगैरे काय नाहीत तिथं, बसा. विठाला 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 सोयराबाई सुनबाई होत्या आणि सोयराबाई तात्काळ बाथरूम कडे गेल्या आणि मालकाला खुणवलं. काय बाबाची कंबर धुवायची. चोखोबारायनं खुणीलं, तू तिकडं तोंड करून पाणी टाक, मी कंबर धुतो. सांगितलं नाही, तुम्ही बाबांना धरा, एका हातानं पाणी टाका, मीच मामांजीचं धोत्र सोडते आणि मीच त्यांची कंबर धुते. कोण होती माहितीये? सून. सून व्यवहारातला एक संसारातला सिद्धांत लक्षात घ्या. पुरुषाची कंबर 3 बायकांनी धुवायची. नवऱ्याची कंबर बायकोला धुवायची वेळ आली असेल तर काही पाप नाही, लाज नाही, पाप नाही. मुलाची कंबर आईनं धुवायची, लाज नाही, पाप नाही. आणि वेळ प्रसंगी मुलीनं जर बापाची कंबर धुतली तर कवडीचं पाप नाही. मुलीनं बापाची कंबर धुवावी, आईनं मुलाची कंबर धुवावी आणि पत्नीनं पतीची कंबर धुवावी. सुनानं कंबर धुवावी. धुतल्यावर पाप लागते असं नाही, हजारो यज्ञाचं पुण्य लागणार, पण धुवावाच असं पुराणात सांगितलं नाही. असं जर कोणाला सापड असेल तर मला ते दाखवा, मी त्याला गुरु करतो. मी 250 ग्रंथ वाचलेत आतापर्यंत.
पण जर सुनेनं सासऱ्याची कंबर धुतली तर पाप लागत नाही. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मिळतंय. सुनबाईनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक लक्षात घ्या, कंबर मी धुणार. बांगड्या माग अशा लोटल्या, तिला बांगड्या होत्या होत्या तिला बांगड्या होत्या. माझं वय जरी कमी असेल माझ्या माईनं, माझी पात्रता नाही तुम्हाला बोलण्याची, पण बांगड्यामुळं कितीतरी फायदा झालाय. भीष्माचार्याचं दर्शन शिबिराच्या बाहेरून घेतलं तर कोणीतरी सौभाग्यवती स्त्री पाया पडती, आतून आशीर्वाद द्याला, अखंड सौभाग्यवती भव. कशामुळं? स्त्री बांगड्याचा आवाज आला, बांगड्याचा. यज्ञाच्या पूर्णाहुती करता द्रौपदी साधूला आणायला गेली, त्यावेळेला नमस्कार करताना बांगड्या वाजल्या. आणि को भवा कोण? मी पांचाळ नरेशाची कन्या, पांडवांची धर्मपत्नी. साधू यज्ञ करता आला बांगड्यामुळं. उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करील असा भीष्माचार्यांचा पण होता. पण बांगड्याचा आवाज ऐकून आशीर्वाद द्याला, अखंड सौभाग्यवती भव. बाहेर आल्यावर द्रौपदीने विचारलं, या जन्मातला का पुढच्या? भीष्माने विचारलं, सोबत कोण आहे? जोडा सांभाळणार. भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. माझ्या माईनं ताकद होती बांगड्याची, बांगड्याची ताकद होती बांगड्याची. घालत जा कधी मध्ये, एक का होत नाही पण घालत जा. बांगड्या अशा माघ सारल्या. सासऱ्याची कंबर धुतली. ज्ञान भास्कर स्वर्गीय मुक्त कैवल्य सद्गुरु विद्वत्तेचा सूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, जे धोत्र होतं ते घाण झालतं, ते धोत्र सोडून बाजूला फेकलं होतं. नवऱ्यानं मुलानं पाणी टाकलं बापाच्या कमरेवर आणि सुनानं सगळी कंबर धुतली. कंबर पुसायला काय होतं? डोक्यावरचा पदर वळडा आणि सासऱ्याची कंबर पुसली, कंबर पुसली. माझ्या माईनो, तुम्ही इतक्या मोठ्या आहात. या देशातली सर्वात मोठी जड श्रीमंती काय असेल, या देशाची स्त्री आहे. माझे रयतेचे राजा 9 महिने 9 दिवस याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीने पोटात सांभाळले. किती कुशमोठी आहे तुमची. माझे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, तुमच्यातल्याच्या का माऊलीनं पोटात सांभाळले. महाराणा प्रताप तुमच्यातल्याच्या का माऊलीनं पोटात सांभाळले. जिनं पाळलेल्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला अशी देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्यातल्याच्या का माऊलीनं पोटात सांभाळली. किती मोठे आहात तुम्ही. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. नामदेवरायाच्या आईनं पंढरपुरातल्या मालकाचा आणि काशीतल्या मालकाचं डोकं धनत्रयोदशीच्या दिवशी पुसलं. काय पदर मोठा असेल तो, किती मोठा पदर असेल. श्रुतीने विचारलं होतं देवाला, देवा दामू शेट्टी एका बिदरच्या बादशाकडे कामाला, त्याच्या बायकोनं पदर त्यानं तोंड, अरे या पदराखाली नामधारक झाकला होता नामदेवराय आणि तो पदर इतका पुण्यवानी म्हणून पदर माथ्याचा काढिला आणि बाळनंदाचा पुशील. या बाईनं सासऱ्याची कंबर पुसली, धोत्र गुंडाळलं, चोखोबाऱ्यानं बाजेव टेकलं. फक्त 5 मिनिटं वेळ द्या मला, मी ना वेळेच्या पुढे जाणार नाही. बाजेव टेकलं, म्हाताऱ्यानं बोलिलं, पुण्य सांगतोय माझ्या माऊलीनं. मग देव कसा नाचतो बघा. चोखा जी या इकडं. बोलवलं. एक विचारू चोखा? अरे पुरुषाची कंबर आई धुत असते, पुरुषाची कंबर पत्नी धुत असते. माझी पत्नी वारली, माझी आई वारली, माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात आहे रे. बुलढाणा जिल्ह्यात मेव्हणा राजा नावाचं गाव आहे. त्या मूळ ठिकाणी जिथं चोखोबारायची बहीण राहत होती, रानोबाची मुलगी राहत होती, निर्मळा नाव होतं. इथं चोखोबाराय 2 वेळेस गेले मेव्हणा राजाला. त्या पवित्र ठिकाणी चोखोबारायचं मंदिर व्हावा अशी संकल्पना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक देवदूत पाठीला पांडुरंगानं. तो देवदूत मोडलेल्या पाळलेल्या नव्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि गायीची जोपासना करण्यासाठी सद्गुरू पाचपोर बाबा देवदूत म्हणून महाराष्ट्राला पाठवलेत. त्यांची संकल्पना आहे त्या मेव्हणा राजाला मंदिर व्हावा. शासनानं आतापर्यंत 6 ते 7 कोटी निधी दिलाय आणि मात्र असं बारगळल्या जात आहे. एखाद्या वेळेस जर वेळ पडला तर मी अण्णा तुम्हाला पण विनंती करील, आम्हाला त्या कामात तुम्ही थोडीशी मदत करा. ते मंदिर, कारण जसं आता तुकोबारायचं फार मोठं 125 कोटीचं मंदिर देहूतल्या मालकांचं व्हायलंय,
ते मंदिर आपल्या सगळ्याच्या देखता एकदा मेहुणा राजाचं झालं तर आपण मेल्यावर स्वर्गातल्या लोकांना सांगू आम्ही चोखोबारा मंदिराच्या कळस पाहून आलोत. आपण ते सांगू. वेळ प्रसंगी अण्णा आम्हाला तितकी मदत सरकारी दरबारी करा ही तुम्हाला विनंती. पैसे मागत नाहीत, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. मला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं. खूप शेती आहे माझ्याकडे. विठाला विठाला विठाला. असो, माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात आहे, मी इकडे मंगळवेढ्यात राहतो. म्हणजे बांगड्या कोणाच्या वाजल्यात. विवेकी माणसाची बुद्धी शेवटपर्यंत चांगली असती. चोखोबारायने सांगितलं बाबा बांगड्या जिच्या वाजल्यात ती माझी बायको तुमची सुनबाई आहे. डोळे नाही रडे, डोळे नाही रडे, अंतकरण रड, अंतकरण रड. आणि सांगितलं चोखा बोलवतो सुनबाईला. सोयरा जी मालक बाबांनी बोलवलंय. जवळ आल्या, आल्याबरोबर वाकून सासऱ्याला नमस्कार केला. ती जुन्या काळातली सून होती. पूर्वीच्या काळातले सासरे हाक मारायचे सुनबाई जी असा शब्द. आताच्या सासऱ्यानं हाक मारावा सुनबाई काय. बऱ्यापैकी सासऱ्याचे कान कामाला आलेत हे तुमच्या आवाजानं. हे पाप नका घेऊ माझ्या माईनो, चांगलं बोला. म्हाताऱ्या सासू सासऱ्याची सेवा करणं पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य लागतंय. त्याची संपत्ती खालो ना आपण, त्याच्यावर प्रेम करा. आणि चोखोबारायनं बोलवल्याबरोबर रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सुनबाईला बाई शब्द वापरला. माय बसते का बाजाव. नको मामांजी बसणं माय. आणि पाय त्याला बाजावर बसिलं आणि एक विचारलं एक बोलू सुनबाई. काय बोलता मामांजी. सासऱ्याची कंबर धुताना तुला लाज नाही वाटली, तुला किळस नाही वाटली, तुला घाण नाही वाटली, तुला चिळस नाही वाटली, तुला असा मनात विकृती नाही झाली. खाली मान घातली आणि सांगितलं मामांजी तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा समजिलच नाही. मामांजी 10 वर्षापूर्वी माझे बाबा वारलेत. 10 वर्षापूर्वी मामांजी माझे वडील वारले. माझे वडील ज्या दिवशी वारले त्या दिवसपासून मी तुम्हाला सासरा समजित नाही. तुमच्याकडे बघितलं की मला असं वाटते माझे वडील आले, तुम्हाला सासरा समजून कंबर नाही धुतली, मी तुम्हाला बाप समजून कंबर धुतली. डोळे घट्ट बंद केले. डोळ्यातून पाणी यायला जागा नव्हती, इतकं पाणी डोळ्यातून येत होतं. आणि विटेवरच्या मालकाचं ध्यान करून आकाशाकडे पाहिलं आणि सुनाचे दोन्ही हात हातात घेतले. कर्ज सांगतोय माझ्या माईंनो, कर्ज. 2च मिनिटं ऐका. दोन्ही हात सुनाच्या हातात धरले. तो वारकरी सासरा होता. जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलं, वारी केली, तुमची आमची कामं केली मोठ्या लोकांची. सरपण फोडी, नाल्या उपसिल्या, रस्ते झाडे, मंडप झाडे, कामं केली. आणि डोळे झाकून सुनाचे हात हातात धरले आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं देवा भारतात 1 नंबरची सून आहे जिनं क्रांती केली. सासऱ्याला बाप समजून, वारकरी सासऱ्याला बाप समजून सासऱ्याची जिनं कंबर धुतली आणि पदरानं कंबर पुसली अशी सून मला दिलीस रे देवा. किती माझं पुण्य आहे. पण एक लक्षात ठेव देवा, मी आतापर्यंत लोकांची सरपण फोडून तुझं भजन केलं रे देवा, नाल्या उपसून भजन केलं रे, रस्ते झाडून भजन केलं रे देवा. तुला 4 मागितले नाही रे देवा, एकच मागतो, सासऱ्याला बाप समजिणारी सून मला दिलीस. पण हिच्यावर जर कधी प्रसंग आला तर तू पण हिचं काम करताना लाजू नको. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी.